याच भेटींसंदर्भात अपडेट जाणून घेऊयात। वैभव परब आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। वैभव, शरद पवार छगन भुजबळ यांच्या भेटीची तर चर्चा होतेच आहे, पण महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मिलिंद नार्वेकरांची उपस्थिती। त्याचा काय अर्थ? प्रज्ञा, मिलिंद नार्वेकर बघितलं तर हे महाविकास आघाडीचे आता एक घटक म्हणून आमदार झालेले आहेत। जी निवडणूक लढली होती ती जरी ठाकरेंकडून असली तरी त्यामध्ये शरद पवार हे महाविकास आघाडीचे घटक म्हणून त्यांची आज ही कर्टेसी व्हिजिट होती असं म्हटलं जात आहे। कारण का कालच त्यांनी शरद पवार यांची अपॉइंटमेंट घेतली होती आणि त्या अपॉइंटमेंटनुसारच मिलिंद नार्वेकर आहेत ते सिल्वर ओक या ठिकाणी दाखल झाले। आता मिलिंद नार्वेकर यांची नेहमीच पहिल्यापासून जी भूमिका आहे ती समन्वय साधण्याची भूमिका राहिलेली आहे। मग ते आधी भाजपचं सरकार असो त्यामध्ये समन्वय साधायची भूमिका ही मिलिंद नार्वेकरांकडे असायची। आता देखील तीच भूमिका आहे ती मिलिंद नार्वेकर यांच्याकडे असू शकते। आगामी काळातल्या ज्या विधानसभा निवडणूक होऊ घातलेल्या आहेत त्या अनुषंगाने ठाकरे आणि पवार यांच्यामध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी देखील आता मिलिंद नार्वेकर यांच्याच खांद्यावर असल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळे हे संबंध अधिक दृढ व्हावे या हेतूनेच ही मुलाखत झाल्याची माहिती समोर आलेली आहे। प्रज्ञा। वैभव, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर छगन भुजबळ हे 10:15 वाजता शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेले होते। काल जनसन्मान मेळाव्यामध्ये छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावरती टीका केली होती। बारामतीतून फोन आला आणि त्यानंतर विरोधी पक्ष